सीट कुठे गेला होतास तू? कुठे का असे ना, घराच्या बाहेर होतो ना. मग बस. मग तुझी बॅग, तुझे कपडे, तुझा लॅपटॉप, तुझी विजा डॉक्युमेंटची फाईल हे सगळं घेऊन जायची काय गरज होती? भीती वाटली ना, काळजी वाटली ना. मी माझ्या मुलाला घरात घेणार नाही, त्याला कुणी मदत करायची नाही असं ठामपणे सांगणारी मोठी बाई गेला का कणखरपणे? दिवसभर देवघरात बसली असेल आणि काही खाल्लंही नसेल आणि सगळ्यांनी शोधलं सुद्धा असेल, हो ना? विजा डॉक्युमेंटच्या फाईलचं कळलं म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा शोधलं असेल तुम्ही. अजून कुठे कुठे शोधलात? अख्खा गाव पालथा घातलाय, पोलिसांना सुद्धा कळवलं. काय? पोलिसांना पण सांगितलं? अहो जरा 24 तास तरी उलटून द्यायचे. एवढी काळजी माझी? खूप टेन्शन मध्ये दिसताय. कुठे असेल सिद्धू, काय करत असेल, कसा असेल, मुंबईला गेला की अमेरिकेला गेला, परत येईल की नाही, असे बरेच प्रश्न पडले असतील ना. बघा, एक दिवस नव्हतो तर हे झालं. मी अमेरिकेला जाणार आहे, तेव्हाही असाच त्रास होईल. सवय करून घ्या. सगळ्यांना माहित असेल तर आठवण येऊन त्रास होतो आणि असा मूर्खपणा केल्यावर काळजीने त्रास होतो. हो, काळजी वाटते. मग घराबाहेर काढायची नाटकं कशाला करायची? कशाला द्यायची शिक्षा? लहान आहे का मी? मोठी बाई, मी लहान असताना कॉपी केली होती म्हणून तू घराबाहेर काढलं होतंस मला. पण आता मी लहान आहे का? मोठा झालोय, लग्न झालंय माझं. त्यामुळे माझ्या आयुष्याचे निर्णय घ्यायचा मला अधिकार आहे. सेड, तुझं काय आता? झालीस ना घरच्यांच्या नजरेत महान? अजून शहाणपणा करू नकोस. अदिती, ओरडू नकोस. हे सगळं सिद्ध करण्यासाठी निघून गेला होतास? तुला तुझे निर्णय घेण्याचा हक्क असेल, पण या सगळ्या तुझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या माणसांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार नाहीये तुला. तुला माहितीये इथे काय झालं होतं? सगळे दिवसभर बाहेर फिरत होते, तुला शोधत होते, दिवसभर उन्हात होते सगळे. बापू काका आणि नाना काकांना तर काय काय सहन करावं लागलं तुझ्यासाठी. पोलीस स्टेशनवरून फोन आला होता. हसत होतास ना तू पोलिसांना सांगितलं म्हणून? एका मुलाने ट्रेन खाली येऊन आत्महत्या केली तर आयडेंटिफाय करायला या म्हणून सांगितलं पोलिसांनी. सगळ्यांना टेन्शन नको म्हणून दोघंच कोणालाही न सांगता पोलीस स्टेशनला गेले होते. विचार कर जरा काय अवस्था झाली असेल त्यांची. कारण बाळकाका, डॉक्टर होऊन तू गावातच राहायचं ठरवलं होतंस, इथेच प्रॅक्टिस करायचं ठरवलं होतंस, म्हणून तू गावात क्लिनिक उघडलंस, लोकांसाठी काम केलंस, म्हणून तुझं कौतुक केलं. पण हेच क्लिनिक जर बाळकाकांनी मुंबईत उघडलं असतं तर त्याचं कौतुक केलं असतं का? त्याला वाटली नाही गोष्ट, किंवा त्याच्या मनात जरी आली असेल तरी त्यांनी ती लगेच काढून टाकली असेल की नको रे बाबा, माझं गाव, माझी माणसं सोडून जायला नको. बरोबर ना बाळकाका? सिद्धू, मी असा विचार कधीच केला नाही. लहानपणापासून तेच मनावर बिंबवलं. ज्या घरातल्या माणसांना सोडून कुठेच जायचं नाही, चूल वेगळी होऊ द्यायची नाही. एक चूल असली की घर कसं बांधलेलं राहतं. तू हे घरातले संस्कार आहे, तेच संस्कार आहेत आपले. हे असं करायचं नाही, तसं करायचं नाही, संस्काराच्या नावाखाली अडकवून ठेवायचं. सिद्धू, काय बोलतोयस तू? हे संस्कार चुकीचे असं म्हणत नाहीये मी, पण त्याचा जर विचार करत राहायचो इथून बाहेरच पडता येणार नाही. एकत्र कुटुंबातल्या मुलांनी मोठी स्वप्न बघायची नाहीत का? की अशी स्वप्न बघायची की त्याला घर सोडून जाता येणार नाही, किंवा घरातल्यांच्या अपेक्षा पूर्ण करत आयुष्य घालवून टाकायचं. सिद्धू कुठेही जाणार नाही, माझ्या जवळच राहणार. का का स्वतःच्या पंखाखाली ठेवतेस तू मला मोठी बाई? मुंबईला गेलो होतो ना शिकायला, तेव्हा राहिलात ना सगळे. कमी झालं का माझं प्रेम? सेठ, मुळात तुझं कुठे चुकलंय हेच कळत नाहीये तुला. त्या सगळ्यांना फसवलंस तू. आणि तू म्हणतोयस ना की फॅक्टरीची जबाबदारी देताना मला विचारलं नाही, तू सांगितलंस?
उलट काय केलंस तू? सगळ्यांना खोटी स्वप्न दाखवलीस. फॅक्टरी कशी मोठी करायची. आपली देशमुख इंडस्ट्री मोठी करणं आता हाच उद्देश आहे. मग त्यासाठी मला कुठेही जावं लागलं तरी मी जाईन, मग ते अमेरिका असो किंवा लंडन. सगळ्यांना भासवत राहिलास फक्त. कोणी तुझा विचार करत नाही असं म्हणतोयस तू? तू करतोयस विचार? प्लीज, तू तर हे बोलूच नकोस. तूच म्हणाली होतीस ना की लग्नानंतर आपण अमेरिकेला जाऊ म्हणून. या घरात आल्यानंतर तुला ही नाती, ही माणसं, या भावना सगळ्या मोठ्या वाटायला लागल्या. काम करणं, करिअरवर लक्ष देणं, टॅलेंट वेस्ट न घालवणं, या सगळ्या गोष्टींचा विचार करणारा तुला चुकीचा आणि वाईट वाटायला लागला. हे बघ आदिती, मला इमोशनली विचार करता येत नाही. कधी कधी प्रॅक्टिकली विचार करावा लागतो आणि तो मी केला. मला काहीतरी वेगळं करायचंय म्हणून घरच्यांच्या अपेक्षेपेक्षा मी वेगळा विचार केला. माझं भविष्य मी वेगळं बघितलं तर त्यात काही चुकीचं केलं असं वाटत नाही मला. त्यामुळे हो आलाय मला राग. झालीस ना घरच्यांच्या नजरेत महान. अजून शहाणपणा करू नकोस. सॉरी सिड, रागाच्या भरात का होईना पण मी हात उचलायला नको होता. सिड, मला मनापासून तुला सॉरी म्हणायचंय. मला माहितीये तुला माझा खूप राग आला असेल. तात्या म्हणालेत आदिती स्वइच्छेने येत असेल तर मी तिला घेऊन अमेरिकेला जाऊ शकतो. आदिती म्हणाली होती ती तयार आहे सोबत यायला. पण काल जे काही झालं त्यानंतर तिचा विचार बदलला असेल तर. तसंही तिची इच्छा नाहीये अमेरिकेला यायची, हे स्पष्ट दिसतंय. तरी बोलू का ती अशी? नाही, ती येईल बोलायला. मी त्याच्याशी बोलले नाही तर असाच अबोला राहील आमच्यात. आत्ताच सॉरी म्हणते. आदिती, हा मोठ्या बाई. आदिती, मोठ्या बाई, अहो मी आवरून खाली येणारच होते. तुम्ही कशाला आला तेवढं? आजपासून रोज सकाळी मी तुला बघायला येणार. आतापर्यंत रोज सकाळी सिद्धूला भेटून त्याच्याशी बोलून त्याचा दिनक्रम काय आहे, त्याला नाश्त्याला काय हवंय, हे सगळं विचारायची मला सवय लागली ग. आता तर ह्याला वेगळं व्हायचंय, अमेरिकेला जायचंय ना. पण मग मला सवय लागली त्याचं काय ग. मी ठरवलं सवय तशीच ठेवायची, पण ते फक्त तुझ्या बाबतीत करायचं. रोज सकाळी उठले की मी तुला बघायला येणार, तुझ्याशी बोलणार, तुझी विचारपूस करणार आणि मग माझा दिवस सुरू होणार. मोठ्या बाई, अहो असं नका करू. मुलगा आहे तो तुमचा. सून आहेस तू माझी, आणि आता आई म्हणून माझ्या मुलावर माझा हक्क राहिला नाहीये ग. आमचा हक्क दाखवणं, काळजी करणं, हे सगळं त्याला जाचक वाटतंय. सून म्हणून तुझ्यावरही हक्क आहे आमचा. मुलीसारखीच आहेस तू आम्हाला. तुला नाही ना आमचं प्रेम जाचक वाटत? मोठ्या बाई, नका ना असं बोलू. मग करू ना हक्काने तुझ्यासाठी सगळं. ह्याच्यामध्ये दुःख वगैरे अजिबात नाहीये, आणि सिद्धूला पर्याय म्हणून तर नाहीच नाही. हे बघ, सिद्धूसाठी मी जे जे काही करायची ना ते तुझ्यासाठी करण्यात मला अगदी मनापासून आणि जास्त आनंद होणार आहे. चल तू आवर, मीही आवरून घेते आणि तुझ्यासाठी कॉफी आणते. नाही नाही, मी येते खाली. बरं, पण आल्यावर तुझं काय रुटीन आहे मला सांगशील? आलीच. आणि त्यासाठीच आम्ही आज तुझ्यासाठी शॉपिंग पण करून आलो आहोत. शॉपिंग? माझ्यासाठी? का? म्हणजे काय आणलंय? आम्ही काय आणलंय आपण हिच्यासाठी? विसरली? अगं नानी, आत्ताच तर आपण शॉपिंग करून आलो ना, लगेच विसरलीस? आदिती, मी सांगते, आता तू ऑफिसला जाणार, आपला बिझनेस मोठा करणार,
तर वाटलं पाहिजे ना फॅक्टरीची मालकीण आली म्हणून. अगं त्यासाठी तुला कपडे आणलेत, घालून ये, आम्हाला पाहायचंय. हे बघ, हो या सगळ्याची काहीच गरज नव्हती. अगं पण आम्हाला वाटते ना गरज. पण ताई काकी नाही, आम्हाला आता काही ऐकायचं नाहीये. ऑफिस गोईंग अदिती देशमुख कशी दिसते ते आम्हाला बघायचंय. चल बरं पटकन. नाही नाही, मी काय काही नाही. अहो चल पटकन बदलून ये, नाहीतर मी रागवे ना. चल 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 पटकन. हो नानी काकी ऐका ना. अरे नाही, चल लवकर चल. तिची इच्छा आहे म्हणजे ती नाही म्हणतीये म्हणून तू तिला US ला घेऊनच जाणार नाहीयेस का? सिद्धार्थ, माझ्या मुलीचा जन्म तुझ्या घरच्यांचा चहा नाश्ता बनवायला झालेला नाहीये. किती वाईट वाटतं मला तिला असं शेणात काम करून. अरे गोठा साफ करणं, शेतात काम करणं, चहा नाश्ता बनवणं, स्वयंपाक करणं ही कामं तिची नाहीयेत. आमच्या बिझनेसमध्ये करोडो रुपयांच्या डील्स ती अशा फायनल करते आणि ते सगळं सोडून तिने हे करत बसायचं. सिद्धार्थ, तू इथे नाहीस म्हणून तुझ्या आईवडिलांची सेवा करा, तात्याबाईंच्या औषधाचं बघा, शेतात जा, कामं करा, पापड वाळत घाला, त्या ताईच्या गृहोद्योगात मदत करा, त्या रत्नाकांच्या साड्यांच्या ऑर्डर्स पोहोचत्या करा. हे सगळं करायचं का माझ्या मुलीने सिद्धार्थ इथे राहून? मॅम, मी कुठे सांगितलं तिला हे सगळं कर म्हणून. उलट माझी इच्छा आहे की त्यांनी माझ्यासोबत यावं. पण तिचीच इच्छा आहे इथे राहून तिला ही सगळी कामं करायची. तिची इच्छा आहे इथे थांबायची. ही सगळी कामं तिला करावी लागतात आणि ती सगळं हे आनंदाने करते. पण सिद्धार्थ, एक वेळ तिने इथे थांबून फक्त फॅक्टरीचं काम सांभाळलं असतं ना तर माझं काहीच म्हणणं नव्हतं. मोठ्या गाजावाजाने थाटामाटात फॅक्टरीची ओनर केलं ना अदितीला. अरे पण नावापुरती ओनर होऊन ती कामं तर सगळी हाऊसवाईफचीच करतीये. असं नाहीये मॅम, फॅक्टरीच्या सगळ्या मीटिंग तीच करते. कशा? कपडे वाळत घालता घालता घरातलं सगळं काम करत. गावात मिरवणूक कोणाची काढली फॅक्टरीचा ओनर म्हणून? तुझी. पाहिलं ना आम्ही न्यूजवर. एवढा राग आला होता ना तुझा की बस. म्हणजे फॅक्टरीचा ओनर म्हणून सगळीकडे तू मिरवणार आणि माझी मुलगी फक्त घरकाम करणार. घरामध्ये काम करून, मातीत काम करून, मळके कपडे घालून दिवसभर फिरत असते माझी मुलगी बिचारी. सिद्धार्थ, तिला कॉर्पोरेट लुक मध्ये बघायची सवय आम्हाला. तुझ्या नादाला लागून ती इथे आली आणि सुनेची ड्युटी करत साड्या नेसून फिरते इथे. अदितीला इथे मालकीण बनवतात. तिच्या नावावर 100% ओनरशिप आहे फॅक्टरीची. सो व्हॉट आय फील, सिद्धार्थने अदितीला US ला घेऊन जावं हा हट्ट आपण सोडून देऊयात. तसंही ती तिथे जाऊन काय करणार आहे? या सिद्धार्थची सेवाच ना. त्यापेक्षा मिलन तिला इथे जास्त चांगलं फ्युचर आहे असं मला वाटतंय. आज तर फरक आहे ना तुझ्यात आणि माझ्या. जिथे तुझे विचार संपतात ना तिथे माझे सुरू होतात. हे बघ, आदिती सारखी मुलगी कुठेही गेली ना तरी ती स्वस्त बसणार नाहीये. कारण ती खूप टॅलेंटेड आणि हुशार मुलगी आहे. ती अमेरिकेत जरी गेली ना तरी ती घरात बसून राहणार नाहीये महालक्ष्मी. काम करेल. पण इथे थांबली ना ती तर आपल्या बिझनेसच्या आडी येईल. व्हॉट आर यू सेइंग मिलन? अदिती असं का करेल? म्हणजे आपला बिझनेसही तिचाच आहे, आपल्यानंतर सगळं तिथंच होणार आहे. मी आपल्या मुंबईच्या बिझनेस बद्दल नाही बोलत आहे इडियट. इथे ही प्रॉपर्टी आपल्या नावावर झाल्यानंतर इथे जे रिसॉर्ट मी उभारणार आहे ना त्याबद्दल बोलतोय मी. म्हणजे ते अजूनही आहेत का तुझ्या डोक्यात? मिलिंदरे ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण ही प्रॉपर्टी मिळवणार होतो ना त्या सिद्धार्थवर त्याच्या घरच्यांचा विश्वासच उरलेला नाहीये. नाही, आता त्याची गरज नाहीये. आणि आता ही प्रॉपर्टी कशी मिळवायची ते आपण नंतर बघू. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? सिद्धार्थने माती खाल्ल्यामुळे ह्या देशमुख फॅमिलीच्या मनामध्ये आपल्याबद्दलचा रिस्पेक्ट वाढलाय. आदितीला त्रास झाल्यामुळे आपल्याला वाईट वाटू नये म्हणून ते जास्त काळजी घेतील, आपला मान ठेवतील. आता या घरातलं कोणीही तुला उद्धटपणे बोलणार नाही. सिद्धार्थवरून तूच त्यांना आता ऐकवू शकशील. आणि हे दोघं इथे नसतील ना तर आपल्याला इझिली गोड गोड बोलून ही फॅमिली तोडून यांच्यात भांडणं लावून हा वाडा आणि यांची सगळी जमिनीनं आपल्याला बळकावता येईल. पण आदिती इथे असेल ना तर आपल्याला ते काहीच शक्य होणार नाही. आता कालच तात्या अनावादानानं बोलून गेले. उद्या कधीतरी आदिती आपल्याबरोबर बिझनेस मीटिंगला बसलेली असेल.
असंच होऊ शकतं. कारण आदिती खूप मेहनती, हुशार आणि प्रामाणिक मुलगी आहे. ती ह्या देशमुख लोकांसाठी काहीही करू शकते. तिला फसवणं खूप कठीण जाणार आहे. आणि उद्या आपल्या प्लॅन बद्दल जर तिला काही कळलं तर ती काय रिॲक्ट होईल माहित नाही. आपला सगळा बिझनेस नंतर तिच्याच नावावर होणार आहे. सांगता येत नाही. तो सगळा बिझनेस ती देशमुख इंडस्ट्रीज मध्ये मर्ज करून आपल्याला विकेलाही लावू शकते. हो रे मिलिंद, असं होऊ शकतं. हो, त्यामुळेच आदितीने सून म्हणून नाही तर बायको म्हणून तिचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे आणि सिद्धार्थ बरोबर अमेरिकेला गेलीच पाहिजे. सेठचा व्हिडिओ कॉल. सेठ, तू गच्चीवर आहेस? गच्चीवर एकटाच का जेवायला बसलायस? काय करणार, घरातल्या सगळ्यांनी एकटं पाडले मला. एकट्याला जेवण जात नाहीये म्हणून तुला व्हिडिओ कॉल केला. काय रे सेठ, तू खाली ये, मी आहे ना, मी बसते तुझ्या बरोबर, ये. नाही, नको होती ती. असंही तू अमेरिकेला येणार नाहीयेस आणि अमेरिकेत गेल्यावर तिकडे मला एकट्याला जेवायला लागेल ना. तेव्हाही मी तुला असंच कॉल करेन, मला एकटं वाटेल तेव्हा. त्याची आत्तापासून सवय करायला हवी ना. म्हणून मला माहिती आहे तिथे तू फोन ठेवून सरळ धावत येशील आणि म्हणशील मी येते तुझ्या बरोबर. हो रे सेठ, पण तू करशील ना असंच फोन दिवसातून 2 वेळा तरी? सेठ, तुझ्याशिवाय राहणं खूप कठीण जाईल. तू असा लांब, मी इथेच तुझ्या घरात. असंख्य आठवणी आहेत इथे आपल्या. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक जागेशी आठवण आहे आपली. तुझ्या आठवणीत कशी राहणार आहे मी इथे? आदिती, तू इथे असणार आहे सगळ्यांसोबत, मी परक्या अनोळखी देशात एकटा असणार आहे. मला किती कठीण जाणार आहे याचा विचार कर. मग चल ना माझ्यासोबत अमेरिकेला. मग राहा ना इथेच, आपण एकत्र राहू. नाही आदिती, आता मी नाही थांबू शकत. अमेरिकेला जाण्यासाठी आणि मला अमेरिकेला जायचंय हे घरच्यांना पटवून देण्यासाठी मी काय काय केलंय. नकळत तुला त्रास झाला, घरच्यांच्या नजरेत पडलो मी. तुला तर सगळं माहितीच आहे. एवढं सगळं करून मी आता माझा डिसिजन नाही बदलू शकत ग. पण तू तुझा डिसिजन बदलू शकतेस. सेठ, तो डिसिजन घेणं माझ्यासाठी सुद्धा खूप कठीण आहे. आता तू जे ठरवलंस ते मी तुला फोर्स नाही करू शकत ना. करीन तात्या म्हणाल म्हणून नाही, पण तू यावीस म्हणून मी तुला फोर्स नाही करणार. मी तुला खूप मनवण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तुला खूप त्रास झाला, आता अजून नाही. तुला खरंच मनापासून यावंसं वाटलं तर तू ये. आणि हो आदिती, आजपासून मी वरच झोपत जाईन एकटा. काय? हो, म्हणजे आता लांब राहण्याची सवय करून घ्यावी लागेल ना. आपण सतत इथेच राहा, इथेच थांब असं म्हणत होतो. आपण त्याला खूपच गृहीत धरलं असं वाटत होतं त्याला, म्हणून त्याला हे सगळं करावं लागलं. त्याला आपण काय करणार? हो, पण त्याने एकदा आपल्या समोर बसून आपल्याला सांगायचं ना, मोठ्या बाई आप्पा, तुम्हाला वाईट वाटेल पण माझं स्वप्न आहे हो, माझ्यावर विश्वास ठेवा, मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आपण नाही म्हणालो असतो का हो? वाईट वाटलं असतं थोडं, पण त्याच्या इच्छेसाठी, त्याच्या आनंदासाठी आपण हो म्हणालो असतो ना. मला काही कळलंच नाही त्याच्या मनात काय येते. तेव्हाही मी त्याला समजून घेतलं नाही आणि आताही असंच वाटतंय की मी त्याला समजून घेत नाहीये, म्हणून एकटा पडलाय होतो तिकडे अमेरिकेतही अगदी एकटा. हे बघ, तू असं स्वतःवर घेऊ नकोस. तू मन कठोर करून त्याला शिक्षा केलीस की नाही? त्याची चूक त्याच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलायस ना. आता त्याची चूक त्याच्या लक्षात येत नाही, त्याला आपण काय करणार? हो, तसं नाही. आदिती 5 परतावण्यावरून परत येताना मला विचारत होती की मोठ्या बाई, लग्न झाल्यावर सुनेचं कर्तव्य मोठं का बायकोचं? तेव्हा मी तिला सांगितलं होतं
आधी ती चांगली बायको बनलीस ना की चांगली सून आपोआप बनशील बघ. आता या स्नेहानं तिला सिद्धू बरोबर अमेरिकेला जायला हवं ना. अहो बायको म्हणून तिचं ते कर्तव्यच आहे ना. हो सिद्धू आहे म्हणून ती आपल्या आणि आपण तिच्या आयुष्यात आहोत. पण मग आपण सुनेचं कर्तव्य मोठं करून तिच्यावर ते लादतोय का? हे कुटुंब, ही माणसं, यांचं प्रेम हवंय मला. हे कुटुंब, ही नाती, त्यांची काळजी, कौतुक, त्यांचा सपोर्ट, त्यांच्या माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षा सगळं हवंय मला. आणि सेठ मला खरंच या फॅक्टरीसाठी काम करायचंय, बिझनेस मोठा करायचंय. पण मला तुझ्या स्वप्नांच्या आड सुद्धा नाही यायचंय, तुला दुखवायचं नाहीये. सेठ वचन देते मी तुला, आपण कितीही लांब असलो तरी आपल्यातलं नातं तुटू देणार नाही. आपल्यात मतभेद असतील पण आपल्यातलं प्रेम कमी होऊ देणार नाही. सेठ मी माझ्या नवऱ्याला सपोर्ट नाही करायचा तर मग कोणी करायचं? तू कर तुला हवं ते. आणि सेठ आपण एकमेकांच्या स्वप्नांचा, ग्रोथचा रिस्पेक्ट करूया ना, सगळं सोपं होईल. प्लीज. असं का बोलतोयस तू? आणि तू आपल्यात का कंपॅरिझन करतोयस? आपलं ठरलंय ना आपण एकमेकांना सपोर्ट करूया. आणि सेठ तुला कोणी मदत करत नाहीये कारण तूच ते टाळलंयस. मग आता माझ्यावर का चिडतोयस तू? कारण तुला जसं आयुष्य हवं होतं तसं मी आलं आणि माझा आत्ता स्ट्रगल सुरू झाला. सेठ मला कळतंय सेठ, पण असं चिडून काय होणार आहे? आय नो काही बॅकअप नसताना अमेरिकेला जायचं, तिकडे सेटल व्हायचं, इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण मला खात्री आहे तू हे नक्की करून दाखवशील. फक्त थोडं डोकं शांत ठेव. मला सांग काय करू शकते मी? काही नको करूस, भीक नाही लागली मला. आणि हे तुझे फुकटचे मोटिवेशनल सल्ले नकोयत मला. जेव्हा आयतं सगळं मिळतं ना तेव्हा हे सल्ले देणं सोपं असतं. पण जेव्हा हातात काही नसतं ना तेव्हा काय वाटतं हे तुला नाही कळत. तू रेडी नाही झालीस? ऑफिसला येणार आहेस ना? अगं मग जा, आवर. नाही काय काय म्हणतेस ना मा? तिला तुझ्यासारखं छान दिसायचंय. नमा बाळा, अगं तू छानच दिसतेस. हो ना युवराज? ऑफिसला येण्यासाठी छान दिसायचंय. ओके, तू आता ऑफिसला येणार आहेस तर तुला प्रेझेंटेबल दिसायचंय. गुड. ताई काकी म्हणाल्या काही दिवसांनी पाहुणे येणार आहेत, तेव्हा सुद्धा छान दिसायचं तुला. काय? अरे ती म्हणतीये तिला ओव्हरऑलच हल्ली खूप छान दिसावंसं वाटतंय. हो कळलं मला ते, पण हे काय मध्येच? तिला अचानक असं का वाटतं? नमा कळतंय मला. तू काही काळजी करू नकोस. आपण ना तुझ्यासाठी छान ब्युटी प्रोडक्ट्स आणू. आणि तू अशी काही कमी सुंदर नाही दिसत. अहो ती ऑलरेडीच खूप गोड आहे. तिला छान दिसण्यासाठी फार काही करावंच लागणार नाही.
ताई काकी नमा सांगत होती कोणीतरी पाहुणे येणार आहेत. कोण येणार आहे? अगो तिला मुद्दामून सांगितलं नाही मी कोण येणार आहे ते. काय उगाचच वादिवाद नको आणि भांडणं नको. आणि तू पण कोणाला सांगू नको. अगं तिला पाहिलं मंडळी येत आहेत. चांगलं स्थळ आलंय तिच्यासाठी. पण कशासाठी? आय मीन ती लहान आहे अजून. अरे तिचं काय लगेच लग्न लावतोय का मी? अरे चांगली माणसं आहे तर म्हटलं बघून घ्यावी. आणि मुलीचं लग्न म्हटलं की 2-3 वर्ष लागतातच ना तयारीला. चांगलं स्थळ बघा, चांगलं घर बघा, त्यात आपली मुलगी सुखा समाधानं नांदे. आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा नवरा शोधा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसे जमवाजमा करायला सुद्धा वेळ लागणारच की. आणि आदिती, आता तुझ्यामुळे आलेल्या पाहुण्यांना आम्ही अभिमानाने सांगू शकतो की मुलगी काम सुद्धा करते म्हणून. थँक्यू आदिती. ताई काकी अरे आणि आम्ही बोलत काय बसलोय तुमच्याशी. तुम्हाला ऑफिसला जायचंय ना? जा जा. चला हो. चला चल येतो आदिती. हो. चल. निघायचं? हो. इथेच असले पाहिजेत दागिने. कुठे ठेवले असणार आधी तिने दागिने? इथेच असायला पाहिजे. थँक्यू. या घरात कुठे जातोय म्हणून का होईना कोणीतरी काहीतरी विचारलं. हे तर काही दिवस या घरात एकटाच राहतोय असं वाटतंय मला. कुठे जातोय, काय करतोय, कोणीच काही विचारत नाही. पण तू विचारलं, तुलाच माझी काळजी. खरंच थँक्यू. पण म्हणजे याचं काही उत्तर दिलं तर काही फरक पडणार आहे असं काही वाटत नाही मला. असू दे, निघतो मी. सेड, अरे असं नको बोलूस. सगळ्यांना काळजी आहे तुझी, पण आता सगळे रागावलेत ना तुझ्यावर म्हणून बोलत नाहीये तुझ्याशी. तू मला सांग, काय झालंय? कुठे जातेस तू? कुठे जाणार आहे तिथे? माझ्याकडे पैसे नाहीयेत म्हणून बॅग घेऊन घर सोडून चाललोय असा विचार करू नकोस. हा, जशी तुझी मोठी महत्वाची कामं असतात तशी माझी पण काही कामं आहेत, त्यासाठी चाललोय. बरं चल. सेड, कसली कामं? कसलं काम हे तुला सांगायला मी बांधील नाहीये. नवरा आहेस तू माझा. आणि तू माझी बायको आहेस, पण तसं वागतेस का? नाही ना. तुझी सुद्धा मीटिंग आहे, पण कसली मीटिंग आहे काय मी विचारतोय तुला. मग विचार ना. मला हवंय तू विचारावंस. फॅक्टरीची कामं कशी चालू आहेत, मीटिंग कशा होत आहेत, मला सांगावंसं वाटतंय तुला. हे सगळं तुझे इनपुट्स घ्यावेसे वाटतायत.
पण तू कसं रिॲक्ट होशील हे माहित नाही म्हणून विषय काढत नाही मी. आता जर तू विचारतोस तर काही सगळं गरज सांग. नाही. आपण ठरवलंय ना एकमेकांना सपोर्ट करायचा आणि एकमेकांची कामं एकमेकांनीच करायची. त्यामुळे तू काय करणार ते मी तुला विचारणार नाही आणि मी काय करते ते तू मला विचारायचं नाही. माझ्या मार्गाला मला जाऊ दे. कळलं? बाय. सीट काय महालक्ष्मी, या देशमुखांकडे फंक्शन वगैरे की काय, की त्या सिद्धार्थची शांती करतायत? आय डोंट नो. हे दागिने का काढलेस तू? बघते. हा, तुझ्याकडे दागिने नाहीये? अगं किती दागिने आहे तुझ्याकडे, की आणखी घ्यायचे आहेत? नाही रे मिलिंद, ही इथे आणलेली ज्वेलरी आणि माझं मुंबईचं कलेक्शन असं सगळे मिळून माझे हक्काचे दागिने किती आहेत ते मी बघते, जे माझ्यापासून कोणी हिरावून नाही घेऊ शकणार. मिलिंद, उद्या खरंच आदितीने आपला बिझनेस देशमुख इंडस्ट्रीज मध्ये मर्ज केला तर, आपण भिकेला लागलो, रस्त्यावर आलो तर काहीतरी हवं ना आपल्याकडे. आपली मुलगी तशी त्या देशमुखांमध्ये गुंतलेली असणार आणि तो सिद्धार्थ US ला गेलेला असणार. कुणी आपल्याला सांभाळायलाही नाहीये रे. आणि मिलिंद, तसंही आपल्या दोघांचा डिवोर्स होणार आहे. त्यामुळे तुझ्याकडून काय अपेक्षा करण्यात अर्थ नाही. अर्थात तशी आधीही मी कधी केलेलीच नाहीये. त्यामुळे तेव्हा हे माझं स्त्रीधनच माझ्या कामाला येणार आहे. मुळात तूच एक धन्य स्त्री आहेस. स्त्रीधन म्हणे ठेवते मूर्ख. शट अप मिलिंद. महालक्ष्मी, मी जस्ट तुला सांगितलं हे असं घडू शकतं, तर एवढी घाबरलीस तू? हो, घाबरलीये. सतत माझ्या डोक्यात तोच विचार येतोय की हे खरं झालं तर, आपल्याला भीक मागत रस्त्यावर हिंडायला लागलं तर. नो. खरंच आपण उद्या रस्त्यावर आलो तर काय करायचं? भीक मागायची वेळ येऊ नये म्हणून ही सोय करते. त्यापेक्षा हे असं काही घडू नये यासाठी काहीतरी कर. आधी ती अमेरिकेला कशी जाईल याचा विचार कर. ही प्रॉपर्टी आपली कशी होईल याचा विचार कर. हे फालतू विचार बंद कर. एक काम करते, दागिने आतमध्ये ठेव. चल. का? सिद्धार्थ सर कुठे दिसतायत का बघा. सीड नक्की याच रोडने गेला असेल ना. दिसले ते बघा सिद्धार्थ सर दिसले. त्यांना गाठायचंय का? नाही, त्यांच्या मागेच ठेवा गाडी. मला तो कुठे जातोय ते बघायचंय. आदिती मॅडम, सिद्धार्थ सर तसे वाटत नाही हो. म्हणजे तुम्हाला संशय आहे का ते कुणाला तरी चोरून भेटतात? नाही हो, त्यांचं नसणार काही बाहेर लपडं. मी कुठे असं म्हणाले? मग कशाला असं पाठलाग करताय? बायकांना आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी कोणी आहे की नाही फक्त एवढीच इन्सिक्युरिटी नसते, इतरही गोष्टी असतात. जसं की? तुम्हाला काय करायचंय तुम्ही पुढे लक्ष द्या आणि त्याच्या मागेच ठेवा गाडी. हा युवराज. हॅलो अदिती, अगं कुठे आहेस? अगं ती माणसं पोचलीच ऑफिसमध्ये. एक फाईल घेऊन यायला इतका वेळ? युवराज, अरे मी ना एका कामामध्ये अडकले. मी येते, तोपर्यंत तू मीटिंग सुरू कर. हॅलो अदिती. अदिती, आता कोणत्या कामात अडकली? मॅडम ते बघा सिद्धार्थ सर त्या दुकानापाशी थांबलेत. बरं तुम्ही थांबा गाडी इथेच, मी बघून आले लगेच. थांबा. हो, मी सीटची सिद्धार्थ देशमुखची बायको. अच्छा, म्हणजे देशमुखांच्या सूनबाई तुम्ही? बसा ना. नाही, इट्स ओके. सिद्धू भाऊ बरोबर फॅक्टरीचं काम तुम्हीच बघताय ना? हो. मग काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी काही? नाही, अहो खरंच या सगळ्याची काहीच गरज नाहीये. ऍक्च्युली माझं तुमच्याकडे एक काम होतं. बोला ना, बोला. सॉरी, तुम्हाला खूप ऑड वाटेल पण सेडने आता तुम्हाला जे सगळे दागिने दिले ना ते हो आत्ताच देऊन गेलेत ते. पण ते मला म्हणाले की फॅक्टरी उभी करण्यासाठी फायनान्स उभा करायला त्यांना हे दागिने विकावे लागतील म्हणून.
सीट तू फॅक्टरीचं कारण दिलंस, परत खोटं. पण घरी कोणाला माहित नाही. तसे ते मला म्हणाले की घरचं कोणी जर भेटलं किंवा तात्या वगैरे जर रस्त्यात भेटले तर त्यांना काही सांगू नका म्हणून. पण का हो, सिद्धू भाऊ बरोबर फॅक्टरीचं काम तुम्ही बघताय ना, ह्या गोष्टी तुम्हाला माहितच असतील ना. हो हो, मला माहितीये. आणि खरंय सेठ जे काय म्हणाला ते, पण त्याला हे माहित नाहीये की पैशांची सोय झालीये, म्हणून मी दागिने परत घ्यायला आले. सॉरी, पण काय हरकत नाहीये. तुम्ही पैसे आणा आणि तुमचे दागिने परत घेऊन जा. पण मी त्यांना चेक नाही दिलेला हो, त्यांना रोख पैसे दिले. थांबा, मी त्यांना फोन करतो. म्हणजे काय की ते कॅश परत करतील आणि मी तुम्हाला लगेच दागिने देऊन टाकतो. नाही नको, सेठला नका फोन करू. मीच तुम्हाला पैसे देते. मला दागिने द्या, तुम्ही ऑनलाईन पे करते मी. मग माझी काही हरकत नाहीये. तुम्ही तुमचे दागिने मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण तुमचे दागिने तुम्ही बघून घ्या. हा, नीट बघून घ्या. हा, आदिती युनिव्हर्सिटीला घेऊन गेली का? गाडी तर इथंच दिसते. मग आदिती, अरे ही काय आदिती आत आहे? हे काय करते? हे दागिने, हे दागिने तर तिचेच दिसतात, तिने लग्नात घातलेले. सगळे गायब झाले. अहो, मीच होतो त्यांच्या बरोबर. दागिने ठेवताना लॉकर मध्ये गायब झाले. बापरे, सगळे दागिने गेले चोरीला. अरे पण लॉकर कधीपासून उघडाय? मला नाही माहित. मी रूमला झाडू मारायला आलो तेव्हा कळालं मला. पण चोर इथे आलाच कसा? नानी, अहो चोरी करायची म्हटल्यावर चोर कसा पण येणार ना, खिडकीतून आला असेल. आणि आपल्या घरात ना चोरी होऊच शकते. हा, आता संपूर्ण गावाला माहितीये ना आपण फॅक्टरी उभी करणार आहे, मग सगळ्यांना वाटत असणार खूप पैसा या घरात. थांबा, आधीच तुमचे तर्क लावू नका. आधी विचारूया, कोणीतरी काढले असतील दागिने पॉलिश वगैरे करायला. हे बा, आधीच आरडा ओरडा करू नका. सखा, ते कपाट लावून घे व्यवस्थित आणि लॉकर पण. चला. एक मिनिट, आता काय? एक मिनिट. आज सकाळी सिद्धू आणि त्याच्या मागे आदिती दोघंही घाईनं बाहेर पडले. सिद्धूच्या हातात बॅग पण होती. नक्कीच दोघांनी नेले असणार. दोघांचं ना काहीतरी चालू आहे जे आपल्याला कळू द्यायचं नाहीये. अरे देवा, आता हे काय आणखी? नक्कीच सिद्धूनच आदितीला दागिने गहाण ठेवायला किंवा विकायला सांगितले असणार. त्याला अमेरिकेला जायला पैसे हवेत ना. अहो, म्हणून काय तो माझ्या मुलीचे दागिने विकून पैसे उभे करणार का? तात्या, हे काय आहे? हेच तुमचे संस्कार आहेत का? अहो, पण अजून नक्की कळलं कुठे की आदिती वहिनी आणि सिद्धूनेच दागिने विकले किंवा गहाण ठेवलेत? ते त्यांनीच दागिने नेले हे सुद्धा कन्फर्म नाहीये अजून. चोरी झाली याची शक्यता अजूनही आहेच. मला काय वाटतंय, आपण सगळे वेगवेगळे तर्क लावत बसण्यापेक्षा पोलिसांना गाठूया. हा, मला तुझं म्हणणं पटतंय सुहास. आपण एक काम करू, आपण दोघेही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवू. चल लवकर. थांबा, काय पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. काही चोरी वगैरे झालेली नाही. नाही, तुला कसं माहिती? म्हणजे ना तूच तर दागिने दिले नाहीस ना? काय? हा, काय मला वाटलं तूच नेले. अरे कशा करता? अरे कुठल्या अंधश्रद्धेच्या आहारी तर नाही गेलास? अरे तुझं कसं करावं नाना मी? हे तुझ्या हातात काय? याच्यातच दागिने असतील. नाही, मला बापू दे. नाही, मला बापू दे. अरे 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 बापू, सोड. हे फळं आणलीत मी आपल्या मळ्यातून. अरे काय बापू, माझ्यावर संशय घेतो. आता बघ बापू, आपल्या घरात कुठंच नाही
पण तुझ्या रूम मध्ये ढेकलत ढेकणं होतील, तुला गोठ्यात झोपावं लागल, तुझी ऐश्वर्या गावात तोडून पळून जाईल आणि तुला ना बापू. अरे मला आधी सांग, चोरी नाही झाली हे तुला कसं माहिती झालं? अरे नाहीच झाली चोरी बापू. मी मळ्यावरून येत होतो तेव्हा आदिती मला भेटली होती सोनाराच्या दुकानाच्या बाहेर. अरे सगळेचे सगळे दागिने विकले रे. काहीतरी आर्थिक संकट असणार, तिच्यावर काहीतरी मोठं कर्ज असणार. माझ्या मुलीला कशाचं कर्ज असेल? अहो फॅक्टरीसाठी घ्यावं लागलं असेल ना तिला. आदितीचा स्वभाव तर माहितच आहे, आपल्याला त्रास नको म्हणून तिने कोणालाच काही सांगितलं नसेल. आता तर फॅक्टरीचं काम सुरू केलेलं आहे, हे आता कर्ज कशाला लागेल? आणि समजा लागलं तर सांगायला हवं ना घरामध्ये. आपण सगळे मिळून केलं असतं काहीतरी. अरे फॅक्टरीची जबाबदारी जरी त्याच्यावर असली तरी फॅक्टरी देशमुखांची आहे ना. आपण सगळे मिळून प्रॉब्लेम सोडवू शकतो त्याचा. हो ना, बरोबर आहे तात्या. युवराज, अरे आदिती थांब. आता परत हे तू स्वतःवर घेणार आहेस का? बस झालं ना आदिती. आणि सिद्धार्थला डिफेंड करून काही फायदा होणार नाहीये. युवराज, तू मध्ये का बोलतोस? मी सांगते ना त्यांना. थांब आदिती, माझी शपथ आहे तुला. त्याला बोलू देत. बोल युवराज. मोठे बाई, अमेरिकेला जायला पैसा उभा करण्यासाठी सिद्धार्थने तुम्हाला कोणालाही न विचारता दागिने विकले. आणि आदितीलाही कळलं हे सिद्धार्थ दागिने घेऊन जातो. आदितीही त्याच्या मागे गेली म्हणून आदिती मीटिंगला लेट आली. सिद्धार्थ दागिने घेऊन ज्वेलरी शॉप मध्ये गेला आणि आदितीही त्याच्या मागे गेली. अगं सुमित्रा सावंत. मोठे बाई या, बसा इथे, बसा इथे. मोठे बाई बसा. मोठे बाई, अहो तुम्ही का त्रास करून घेताय? त्याने कसंही वागायचं आणि आपण त्रास करून घ्यायचा. हा सिद्धू ना सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडत चाललाय. आता यूज दे त्याला. तात्या प्लीज, मी रिक्वेस्ट करते, तुम्ही सिडला शिक्षा नका करू. मी बोलते त्याच्याशी, मी समजावेन त्याला तो, पण तुम्ही काही बोलू नका त्याला प्लीज. मला या घरात आता अजून भांडण नको आहे. मी बोलेन त्याच्याशी, तो पुन्हा असं नाही करणार. बापू, सिद्धू असा वागला या धक्क्यानं रत्नाकाला येडाचा झटका आला काय? रत्नाक्का, तुला हसायला काय झालं ग? अरे बापू, हसू नको तर काय करू? अरे काय हे देशमुख, काय चाललंय या घरात? मी जे अभिमानाने ओरिजिनल देशमुख असं म्हणत होते ना, ते या सिद्धूमुळे आता मला म्हणणं बंद करावं लागणार आहे. खरंच नाही, आज तुम्हा सगळ्या सुनांपुढे मी मान्य करते, हे घर, या घरातला आनंद, या घरातले संस्कार जर कुणी टिकवून ठेवले असतील ना तर त्या आहेत या घरच्या सुना. आणि मोठ्या बाई, याहून खालच्या थराला नाही जाणार सिद्धू. अहो तात्यांनी त्याला परवानगी दिली तरी त्याचे उपद्व्याप अजून थांबत नाहीत. आणि आता खरंच हे धक्का बसण्यापेक्षा हसूच यायला लागलेलं आहे. आणि आदिती, आता यातून कशी सोडवणूक करायची याची स्टाईल फक्त ओरिजिनल देशमुखच सांगू शकतात. सगळे दागिने परत लॉकर मध्ये ठेवून द्या आणि सिद्धू आल्यानंतर नॉर्मल वागा. नाही नाही, नको रत्नाक्का, असं नको. तू आता काहीच बोलू नकोस. मी सांगतेय तेवढंच करायचं. का जाऊन सांगू तात्यांना सिद्धूला शिक्षा करा म्हणून? नाही नाही, नको, करते मी. सखा, कळलंय ना तुला? होत नका. चला लागा कामाला. हा सिद्धार्थ स्वतःच्या घरात चोरी करतो? दिस इज रिअली शॉकिंग. मला नाही शॉकिंग वाटत ते, कारण मला माहिती हा असंच काहीतरी करणार आहे. कारण
पण मात्र इतक्या लवकर करणार आहे असं वाटलं नव्हतं. आधी तिला तयार करण्याचा प्रयत्न करेल किंवा तात्यांना, नाहीतर आपल्याला फायनान्शियल हेल्प करा म्हणून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करेल. पण नाही, याच्याकडे ना जरा सुद्धा पेशन्स नाहीये. हो ना, सिद्धार्थ असा आणि त्याच्या घरचे अजूनच अजब आहेत रे. ऐक ना मी, लेट्स लीव फ्रॉम हिअर. अरे या देशमुखांच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाहीये. तो सिद्धार्थ इतका गोंधळ करतोय, कोणाच्या डोक्यात विचारही येणार नाही असा वागतोय. आणि हे देशमुख, अरे घरात इतकं मोठं काहीतरी घडतंय आणि हे सगळेजण हसत आईस्क्रीम खात छान मार्ग काढतात सगळ्यातनं. हे बघ, लेट्स गो बॅक टू मुंबई. आपण आपला बिझनेस सांभाळूयात. अरे अदितीच्या नावावर यांनी तसंही फॅक्टरी केली आहे ना, तिला छान सांभाळतायत सगळे. बस झालं ना मैंने. आता कळलं मी का म्हणतो, जिथे तुझे विचार थांबतात ना तिथे माझे विचार सुरू होतात. महालक्ष्मी, उलट आता आपण इथं थांबलं पाहिजे. आपलं काम सोपं झालं. व्हॉट? अरे काय बोलतोयस मिलिंद? महालक्ष्मी, विचार कर महालक्ष्मी. हा सिद्धार्थ जर त्याच्या स्वप्नांसाठी ह्या थराला जाऊ शकतो तर याचा अर्थ काय? त्याला बदनामीची भीती नाही. आणि म्हणून सांगतोय की आता जर वाट बघू आणि आता हा मूर्ख सिद्धार्थच असं काहीतरी करेल ना की त्याने हे घर हादरणार आणि मग तिथून घर तुटायला सुरुवात होणार. मिलिंद ऐक, सिद्धार्थ कसाही वागला ना तरी हे घर तुटणार नाहीये. आता सुद्धा बघितलंस ना, बाकी सगळेजण एकत्र आहेत. एकत्र सिद्धार्थच्या विरोधात उभे आहेत, अगदी त्याचे आई वडील सुद्धा. महालक्ष्मी, हे दागिने इथे कसे? तर अदितीचे दागिने, पण हे दागिने तर तिथे हॅलो काका, मी तुम्हाला जे दागिने दिले ते कोणी येऊन परत घेऊन गेले का? हो, कोण कशाला नेईल? पण तुम्हीच म्हणालात ना की घरी कोणाला माहिती नाही म्हणून. काका प्लीज, तुम्ही परत एकदा जरा चेक करता का? हो, पण आता मी पेढी बंद केली. हो पण दागिने इथेच आहेत, व्यवस्थित आहेत. नक्की दागिने तिकडेच आहेत? हो. काय झालं काय? नाही नाही, काय नाही. हो, रत्नाक्का म्हणाल्या म्हणजे करणं भागच आहे ना. बरं झालं तुम्ही सिद्धूला खोटं सांगितलं, नाहीतर अपशकून झाला असता. दुकानाला आग लागली असती ना. सगळं काय प्रकार आहे? मला एक सांगा ना, मला मदत केली आहे नाही ना? अहो, मला साधं इन्स्पायर सुद्धा केलं नाहीये तुम्ही. कारण तुमच्या चौकटीत ज्या गोष्टी बसतात त्या गोष्टीसाठी तुम्ही इन्स्पायर सुद्धा करता आणि मदत सुद्धा करता. तुमच्या चौकटीत न बसणाऱ्या माझ्या स्वप्नांसाठी माझ्या या घरात मी काही हक्काचं मागितलं तर लगेच मी वाईट. नाही, मला एक कळतच नाहीये की तुमच्या सगळ्यांची मी वाईट वागतोय का तुम्ही सगळे माझ्याशी अनफेअर वागताय. अरे काय बोलतोयस तू हे? अरे काय अनफेअर वागतो रे आम्ही? आप्पा, मला सगळं आठवतं. बाळाकाकाला जेव्हा गावामध्ये क्लिनिक उघडायचं होतं तेव्हा तात्यांनीच मदत केली होती. अर्चनाला स्वीट शॉप साठी बापू काका, तात्या, बयाची सगळ्यांनी मदत केली होती. आणि सुहास, आठवतंय ना, जेव्हा तुला पैशांची गरज होती तेव्हा तू अर्चनाचे दागिने गहाण ठेवले होते. आठवतंय ना? या सगळ्या गोष्टींचा बोबाटा झाला नाही का? कारण ते सगळे इथे गावातच राहणार होते, तुमच्या जवळ, तुमच्या पंखाखाली. पण एखादा भरारी घ्यायचं बघतोय तर तुम्ही लगेच त्याचे पंख छाटून टाकणार का? सिद्धू, बाद झालं तुझं.
खूप ऐकून घेतलं. मला वाटलं होतं की एवढं सगळं झाल्यानंतर मान खाली घालून माफी मागशील तू सगळ्यांची, पण हे मलाच कळायला हवं होतं. अरे आपल्या बायकोला न विचारता स्त्रीधनाला हात लावणारा माणूस तो. माफी मागण्याचं एवढं मन मोठं कुठलं तुझं? खूप वाईट वाटलंय मला सिद्धू, खूप दुखालायस तू मला. तू एवढं सगळं खोटं बोललास आणि सुनबाईवर ढकललं सगळं, तेव्हा मी काय बोललो नाही तुला. तू न सांगता घरातून निघून गेलास तेव्हाही मी नमतं घेतलं आणि तुझं म्हणणं ऐकून घेऊन तुला अमेरिकेला जायची परवानगी दिली, आणि तरीही तू खोटं वागतोयस आणि म्हणतोयस वरून की आम्ही तुझे पंख छाटतोय, तुझ्या प्रगतीच्या आड येतोय म्हणून. अरे काय हवंय काय तुला? मुलगा म्हणून या घरावरचा हक्क नाकारू आम्ही असं वाटतंय तुला? काय हवंय काय तुला? बोल, तुला काय हवंय बोल. ठीक आहे, मला आपल्या प्रॉपर्टी मधला माझ्या नावावरचा माझ्या हक्काचा हिस्सा हवा. बघितलं म्हणजे जे काय माझ्या नावावर आहे, सोनं, पैसा, जमीन सगळं हवंय मला. तात्या, माझ्या हक्काचं सगळं मला द्या.